हँडल करत असतात. यूट्यूबचं त्यांनी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे कपिकुल नावानेच. यामध्ये संन्यासी टॉक्स नावाचा जो शो आहे तो खूप लोकप्रिय झालेला आहे. अनेक लोक तो कार्यक्रम अगदी आवर्जून बघत असतात आणि त्याचाच आज हा आपण एक भाग इथे बघणार आहोत, ज्यामधला विषय आज आपला विज्ञान आणि अध्यात्म या दृष्टीने असणार आहे. जय गजानन. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या संन्यासी टॉक्स या कपिकुल सिद्धपीठमच्या टॉक शोमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे परम आदरणीय सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांना मी वंदन करते. आज आपल्या या शोमध्ये ते आलेले आहेत आणि खास करून मला स्वागत करायचं आहे ते म्हणजे माननीय कॅप्टन आशिष दामले सर यांचं, ज्यांनी हा आजचा कार्यक्रम, हा संन्यासी टॉक शो तरुणांसाठी इथे आयोजित केलेला आहे बदलापूरमध्ये. सर पूर्वी फ्लोरिडामध्ये कॅप्टन म्हणून ते काम करत होते. त्यांना त्याची खूप आवड होती, परंतु त्यानंतर इंडियामध्ये येऊन गेली 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते नगरसेवक हे पद भूषवित आहेत आणि खूप छान कार्य, त्यांचं आदर्श असं कार्य बदलापूरमध्ये गेली कित्येक वर्ष ते करत आहेत. युवकांसाठी म्हणा, गृहस्थ, गृहिणी, सगळ्यांसाठीच, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांसाठी त्यांचं हे मोठं सामाजिक कार्य चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तरुणांकरता त्यांनी सद्गुरूंचं एक उत्तम आध्यात्मिक मार्गदर्शन, त्याचबरोबर आत्ताचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे रोबोटिक्स, त्याचं देखील मार्गदर्शन हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. आज आपल्यामध्ये उपस्थित पराग सर, पार्थ सर, गुरूंनी त्यांना पार्थ असं नाव दिलेलं आहे. रोबोटिक्स इंजिनियर आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा परिचय म्हणजे गुरूंचे अनन्य असे ते शिष्य आहेत. साधना करून, गुरुसेवा करून त्यांनी आज रोबोटिक्समध्ये हे जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आज ते आपल्याशी नक्कीच बोलणार आहेत. आणि भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच रोबोटिक्समध्ये कसं करिअर करता येईल, काय आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत, याबद्दल देखील आज ते मार्गदर्शन करणार आहेत. तर गुरूंची अनुमती घेऊन आपण आजच्या कार्यक्रमाला इथे सुरुवात करूया. आजची परिस्थिती या 2 वर्षात संपूर्ण भारताचीच नव्हे तर पृथ्वीवरील सर्वांचीच एकूणच ही परिस्थिती बिघडली आहे. अचानक आपलं आयुष्य एका गतीने चालत असताना महामारी आपल्या सगळ्यांना घेरली गेली. अचानक काय झालं आपल्याला कल्पना नाही, परंतु इतकी अवघड परिस्थिती आत्ता संपूर्ण विविध देशांमध्ये आलेली आहे की आपण मानसिकरित्या खचलो आहोत. आपल्या सगळ्यांचं आरोग्य मुख्यतः धोक्यात आलेलं आहे. आधीच आपल्या सगळ्या मनुष्यांचं जे वय असतं, ती वयोमर्यादा साधारण आता 70-80 एवढीच राहिलेली आहे. आणि त्यातही आता या महामारीमुळे सगळ्यांची हेल्थ जी आहे ती धोक्यात आलेली आहे. त्याचे इतके परिणाम दूरवर झालेले आहेत की या महामारीमुळे जो लॉकडाऊन लागला, सगळं जनजीवन विस्कळीत झालं.
लॉकडाऊनमुळे मुख्यतः सगळे जॉब इंडस्ट्री सगळं बंद पडलं आणि काही काळाकरता आपण हे सस्टेन करू शकलो, पण आता 2 वर्ष होत आली ही परिस्थिती सगळ्यांनाच त्यामधून जावं लागत आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावर एक आध्यात्मिकसुद्धा मार्गदर्शन, एक मानसिक आत्मिक बळ आज सगळ्यांनाच त्याची आवश्यकता आहे की नक्की काय करायचं, पुन्हा असं होऊ नये किंवा आत्ता झालेल्या परिस्थितीशी कसं आपण तोंड द्यायचं. कारण कुठेतरी हा कर्माचा देखील भाग आहे की कर्मगणित असतं अध्यात्मामध्ये आणि ते सगळ्यांनाच फेडावं लागतं. तर असं काय कर्म घडलेलं आहे ज्यामुळे आज ही परिस्थिती संपूर्ण देशावर आली आहे आणि यातून कसं बाहेर पडायचं किंवा या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं याचं मार्गदर्शन आज आम्हाला सद्गुरूंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जय गजानन. खरं तर हा कार्यक्रम आयोजित करत असताना गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सर्वजण पाहतोय की कोरोनासारख्या संकटाला आपण सगळेजण सामोरं जातोय. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, विशेषतः तरुण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जे तरुणांच्या समोरचे प्रश्न आहेत ते रोज त्या ठिकाणी त्याला सामोरं जात असताना खूप वाईट वाटतं, खूप वेदना होतात. अनेक जण आपल्याकडे येतात की ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, नोकऱ्या नाहीत. अनेक जण येतात की लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरची परिस्थिती बिकट झालेली आहे, त्यांचे उद्योग त्या ठिकाणी खूप त्यांना नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक तरुण आहेत जे व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहेत. त्याच्याशी रिलेटेड बऱ्याच केसेस आपल्यासमोर येत आहेत. एकंदरच बऱ्याच जणांचं जे डिप्रेशनमध्ये जाण्याचं आपण म्हणतोय ती संख्या वाढायला लागलेली आहे. आणि एकंदरच ह्या पूर्ण जे आपण सोशल लाईफ म्हणतो, एखाद्या घरचं कौटुंबिक जे हे असतं ते सगळं डिस्टर्ब झाल्यामुळे कुठेतरी आपल्या सगळ्यांना ही सायन्स आणि अध्यात्म, म्हणजे आज यंगस्टर म्हटलं की अध्यात्म फक्त म्हटलं की फारसा त्यांना इंटरेस्ट नसतो, पण सायन्स विथ स्पिरिच्युअलिझम असा एखादा विषयावर इथे कार्यक्रम झाला पाहिजे असं सारखं माझ्या त्या ठिकाणी मनात होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या 1-1.5 वर्षापासून ज्यावेळेस आम्ही नाशिकला गेलो त्यावेळेस ते सगळं समजून घेतलं आणि विशेषतः सरांनी जे रॉबोटिक्समध्ये काम केलं आहे, त्याच्या पुढचं जग हे सगळं रॉबोट हेच चालवणार आहेत, हे सगळं आता सत्यात उतरायला लागलं आहे. आणि या कोविडच्या महामारीनंतर ज्या सगळ्या मल्टीनॅशनल किंवा मोठ्या कंपनीज आहेत या सगळ्यांनी रॉबोटिक्सकडेच प्रेफरन्स सुरू केलेला आहे. कारण साधारणतः या बदलापूरचा तरुण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या तरुणांसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी सातत्याने आपला प्रयत्न असतो की आपण नाविन्यपूर्ण काहीतरी आपली जी पुढची भविष्याची पिढी आहे ती आपण घडवली पाहिजे, त्यांचं कुठेतरी पॉझिटिव्ह त्यांना आपला फायदा झाला पाहिजे. कारण आज आपल्या देशाला खऱ्या अर्थाने चांगल्या अधिकाऱ्यांची आणि चांगल्या राजकीय लोकांची गरज आहे. आणि ते जर आपण या बदलापूर शहरातून घडवू शकलो तर निश्चितपणे आपण कुठेतरी हे देश आणि आपलं राज्य बदलण्यासाठी खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलू शकू. आणि म्हणूनच अध्यात्म विथ सायन्स अशा पद्धतीचं एक कॉन्सेप्ट आपण करावं असं माझ्या मनात होतं. अध्यात्माची जोड असली पाहिजे, त्याच्यासाठी राईट आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते माहिती असल्या पाहिजेत. आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम असा त्या ठिकाणी आयोजित केला. मला आदरणीय महाराजांनी, गुरुजींनी आम्हाला कायमच इन्स्पायर केलेलं आहे. आणि निश्चितपणे तुम्ही याल बदलापूरला जेव्हा तुम्ही लवकर सारखे व्हावे, कारण एक नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी सुरू करत जाऊ. खूपच छान शब्दात सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला एक बूस्ट मिळेल की छान उपक्रम या बदलापूरमध्ये त्यांच्या मनामध्ये चांगले संकल्प आहेत आणि त्याला जर संतांचा आशीर्वाद असेल, गुरु अधिष्ठान असेल तर नक्कीच हे चांगले संकल्प आकाराला येतील, साकार होतील. तर संतसुद्धा हे आधुनिक काळाचे गभस्ती आहेत. सद्गुरू गजानन महाराजांना आधुनिक संत चुडामणी असं म्हटलेलं आहे की त्यांना आत्ताचं हे जे आधुनिक जग आहे त्यांनी साधनाही करावी आणि टेक्नॉलॉजीमध्ये पण तेवढंच उच्च पद गाठावं अशी संतांची इच्छा आहे. म्हणूनच रोबोटिक्ससारखे कोर्सेस आपण आपल्या कपिकुल सिद्धपीठम आश्रममध्ये सुरू केले. सद्गुरूंचं असं सांगणं होतं पार्थ सरांना, पण त्यांनासुद्धा असं वाटत होतं की फॉरेनला जावं, मोठी डिग्री घ्यावी, तिथे काम करावं. सगळ्यांनाच एक अट्रॅक्शन असतं की तिकडे पे स्केल जास्त आहे, सगळं लॅविश तिकडे जीवनशैली आहे, तर इंडियापेक्षा आपण तिकडे जावं. परंतु सद्गुरूंनी सांगितलं की जे करायचं ते भारतासाठी,
जसं आत्ता आशिष सर म्हणले की आपल्या देशाला आपल्याला सक्षम बनवायचं आहे. आपण सगळे तरुण मंडळी जर एकत्र आलो, आपल्या सगळ्यांच्या एकत्र बौद्धिक क्षमतेने काही सुंदर गोष्टी साकार झाल्या तर आपल्या देशाचं नाव मोठं झालं पाहिजे. त्यामुळे सद्गुरूंची अशी इच्छा होती की जे करायचं ते भारतासाठी, भारताच्या मातीत जन्माला आलो, त्या मातीशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि तिच्याचसाठी आपण कार्य केलं पाहिजे. त्यामुळे पार्थ सरांनी देखील फॉरेनला जाणं कॅन्सल केलं आणि आज रोबोटिक्ससारखं तंत्रज्ञान त्यांनी इथेच साधना करून आत्मसात केलेलं आहे आणि ते आता आपल्या सगळ्यांसाठी कपिकुल सिद्धपीठमतर्फे आपण खुलं करणार आहोत ट्रेनिंग. सरांशी पण तसं बोलणं झालेलं आहे की इथे रोबोटिक्सचं आपण एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट करावं, जेणेकरून सगळ्यांना तो कोर्स करता येईल आणि मग पुढे इंडस्ट्रीमध्ये आपल्याला छानपैकी त्याची अपॉर्च्युनिटी रोबोटिक्समध्ये मिळणार आहे. याच विषयीचं आजचं हे चर्चासत्र आहे. तरी सद्गुरूंना मी अशी विनंती करेन की आपण आधी आम्हाला मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावे आणि मग पार्थ सर सुरू करतो. आशिषसारख्या तरुणांना देखील वाटतं आहे की नाही, अध्यात्माशिवाय माणूस उभा नाही राहू शकत, त्याला अध्यात्म पाहिजे. नुसती माती असून चालत नाही, पेरण्याची पण बुद्धी लागते. आपण काहीही पेरतो आहोत आणि काहीही उगवतं आहे, म्हणून आपण कुठे सावध राहायला पाहिजे. ही विद्या, ही बुद्धी, हे ज्ञान आपल्याला सद्गुरूंकडून घ्यावं लागतं, ते आपल्याजवळ नाही. म्हणून आपण अनंत जन्मामध्ये जी जी काही कर्माची बीजं पेरली त्याचे भोग आता समोर यायला लागलेले आहेत. म्हणून पेरणी करताना सावध राहायचं असतं. जसं आज आपण ज्या विषयावर खास करून बोलायला आलो आहोत ते आहे आपल्या करिअरविषयी. प्रत्येकाला असं वाटतं की करिअर करावं, करिअर करावं, करिअर करावं. आणि मग त्यांचे आदर्श जर विचारले तर ते फार वेगळेच असणार आहेत. म्हणजे करिअर म्हटलं की अध्यात्म, तिथे अध्यात्माचं काय काम आहे, करिअर विषय आहे ना, असं आपल्याला 2 टोकं वाटतात. परंतु जर आपण भारतीय जी मंडळी आहोत सगळी, का बरं भारताला विशेष मान आहे आजही इतकं सगळं जग हवालदिल झालं, पण भारत सक्षमरित्या त्याच्या पायावर आजही उभा आहे, तो तेवढा नाही कोसळला. आपण जेव्हा त्या जगांच्या बातम्या ऐकल्या तेव्हा आपल्याला असं वाटलं आपण नीट आहोत, व्यवस्थित आहोत. रस्त्यावर राहणारे, आपण घरातले म्हणजे श्रीमंत लोकंसुद्धा मंडळी जर नीट अभ्यास केला, आपण नीट निरीक्षण केलं तर घरामध्ये बसून होते, सुरक्षित होते. परंतु रस्त्यावर जे अत्यंत भरपूर असे अन्नार्थी जे होते, भिकारी ज्याला आपण म्हणतो, परंतु त्यांना अन्नार्थी संबोधन आपण करायचं, ते अन्नार्थी कुठेही कोरोनाने आजारी पडले नाहीत, कुठेच नाही. काय त्यांना कोण इम्युनिटीचे डोस देत असेल सांगा, त्यांच्याकडे कोण एनर्जी ड्रिंक पोचवत असेल. त्यांचं उघड्यावर राहणं, मोकळ्या आकाशाखाली राहणं आणि खुल्या जमिनीवर खुल्या मनाने राहणं, हीच त्यांची एनर्जी आहे. आणि आपण बेळातल्या उंदरासारखे घाबरून खोबऱ्यासाठी थोड्या वेळ बाहेर यायचं, पुन्हा बेळात जायचं. असं केल्यामुळेच खूप जण आजारी पडले, घाबरून आजारी पडले आणि भीतीनेच काही जणांनी पृथ्वी सोडली देखील. परंतु हे असं होता कामा नये, याची काळजी संतांना असते, सद्गुरूंना असते. म्हणून करिअर जरी आपण बोलणार असू तरी करिअरचा विचार करताना कायम पैशाऐवजी ज्या करिअरमध्ये समाधान मिळेल, ज्या करिअरनी आत्मा शांत होईल, असं करिअर निवडा. पैसा पाहून करिअर नका निवडू. परंतु आजकाल असं झालं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मानलं जातं. म्हणून मग आपणही सगळेजण असा विचार करतो की नाही, आपल्याकडे पैसा पाहिजे, त्याच्याशिवाय आपण काही पुढे येणार नाही. परंतु खोल अभ्यास जर आपण केला, निरीक्षण जर आपण केलं, आपण वेदांपासूनच सगळ्या प्रेरणा घ्यायच्या आहेत. आपल्याला या पृथ्वीला, या अनंत कोटी ब्रह्मांडाला वेदांनी प्रेरणा दिल्या, ऋषीमुनींनी प्रेरणा दिल्या. ऋषीमुनी हे अत्यंत उत्तम असे उच्च प्रकारचे शास्त्रज्ञ होते. आज आपल्याला गुगल लागतं मंडळी मॅप काढायला, त्यावेळेला विमानं पण नव्हती, परंतु पृथ्वीचे सर्व नकाशे आपल्या ऋषीमुनींकडे उपलब्ध होते. आपलेच ग्रंथ पळवलेत सगळे आणि मग त्या लोकांनी त्यातनं ज्ञान घेतलं आहे आणि आपण आपल्या ग्रंथांविषयीच अनभिज्ञ आहोत.
जर आपण रामदास स्वामी महाराजांनी लिहिलेलं मारुती स्तोत्र पाहिलं, ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्य ते परी, हे एवढं जरी आपण अभ्यासाला गेलो तरी एक रॉकेट या अभ्यासाने उडू शकतं. कारण रॉकेटचंच वर्णन येते, परंतु आपण त्या पद्धतीने पाहत नाही. सकाळी आई म्हणायला सांगते मारुती स्तोत्र म्हणून आम्ही म्हणतो, या पद्धतीने आपण पाहिलं आणि खरं संशोधन, खरी विद्या, खरं ज्ञान, सूर्याला गिळणारे, ही काय टेक्नॉलॉजी आहे सांगा. करा, आयुष्यभर संशोधन करा. आशिषनी अशी लॅब काढावी येते की त्यांनी हे संशोधन करावं की जन्मल्याबरोबर हनुमंतांनी सूर्य गिळला. काढा शोधून, लागू दे टेक्नॉलॉजी पणाला. नाही हो, आपल्याला राग नाही गिळता येत, सूर्य काय गिळू आपण. एखादा राग गिळा म्हटलं तर एखादी तोडफोड करेल तो. फार अवघड आहे. ही हा टेक्नॉलॉजीकडे लक्ष द्या ना मंडळी. वडिलांच्या मांडीवरून त्याला खाली उतरवलं, कोणाला मंडळी सांगा. अवघडच जरा. वडिलांच्या मांडीवरून खाली उतरवलं, कोण सांगा. लायब्ररीमध्ये पुस्तकं वाढवा. ही छान, टाळ्या वाजवा. वडिलांच्या मांडीवरनं कोणाला उतरवलं. हे 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 भारताचं फार उत्तम आहे. हे जे भारताजवळ आहे ना, ते हे आहे विद्या. आणि ती विद्या आपण जर त्या मोबाईलवर टाकून दिली तर संपलं. डावीकडे वळायचं का उजवीकडे याच्यासाठी सुद्धा यूट्यूब लागेल मंडळी. मग आपल्याला सूर्य गिळणाऱ्यांचे इतिहास नाही उपयोगाचे. वडिलांच्या मांडीवरून उतरवल्यावर जे तपश्चर्याला गेले, ईश्वर शोधून काढला आणि माझी जागा दाखव, माझी जागा दाखव, जिथनं मला हलायचं नाही आहे पुन्हा, जिथनं मला कोणी उठ नाही म्हणणार. हे काय करिअर आहे मंडळी. करिअर विचारल्यावर आम्हाला ध्रुवासारखं व्हायचं असं एकही जण जगात उत्तर देणार नाही. आणि वास्तविक ते उत्तर हवं आहे की करिअर हवं तर ध्रुवासारखं हवं, प्रल्हादासारखं हवं, मीराबाईंसारखं हवं, मुक्ताबाईंसारखं हवं, ज्ञानेश्वर महाराजांसारखं हवं. 21व्या वर्षात संपवलं सगळं आणि स्वतः आनंदाने समाधी घेतली. काय करिअर आहे हे. परंतु इकडे कोणी करिअर म्हणून बघणार नाही, कारण त्याच्यात हे नाही आहे. आणि त्यांनी ह्यालाच मान नाही दिला, कारण ते म्हणाले हे कितीही मिळवलं तरी समाधान मिळत नाही, शांतता मिळत नाही. करिअर बघायचं झालं तर अभिमन्यूंचं बघा, गर्भातच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, शाळेत नाही गेले परत ते, गर्भातच. आणि शिकवणारे साक्षात वासुदेव, साक्षात पांडुरंग, साक्षात राजाधिराज रामचंद्र भगवान, साक्षात भगवान श्रीकृष्ण. काय शिकवलं त्यांनी अभिमन्यूंना. अभिमन्यू हे आपल्या कलियुगाचे उद्गाते आहेत. प्रथम पुरुष कलियुगामधला, कलियुग सुरू होणारा पहिला पुरुष, कलियुगाचा ध्वज ज्यांच्या हातात होता ते अभिमन्यू. काय शिकवलं. चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं आणि चक्रव्यूहामध्ये कसं जायचं. करा संशोधन मंडळी. आज ज्या चक्रव्यूहामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण आहोत ना, त्यातनं कसं बाहेर यायचं ही टेक्नॉलॉजी भगवान श्रीकृष्णांनी अभिमन्यूंना गर्भात शिकवली. काय करिअर आहे. खूप चुकीच्या मार्गाने चाललंय सगळं, म्हणून नैराश्य आहे. योग्य मार्गावर आता परिस्थिती आलेली आहे, दवाखाने उभे करावे लागतील, ह्यात चूक काही नाही मंडळी. परंतु दवाखाने का उभे करावे लागले याचा अभ्यास जर नाही केला तर ते चुकीचं ठरणार आहे. करावंच लागेल आपल्याला. आपल्याकडे मंडळी ह्या भारतामध्ये कुठलाच आजार नव्हता, कुठलाच. भीष्म महाशय हे इच्छामरणी होते. इच्छामरणी त्यांनी किती पिढ्या पाहिल्या. 7 नव्हे तर 51 चिरंजीव ह्या भारतातच आहेत, आपल्या प्रातस्मरणीयच सगळे. एकही रोग नाही, एकही आजार नाही, दृष्टी उत्तम, स्मरणशक्ती उत्तम, शरीर उत्तम, दिप्पाड.
आणि आपण सगळं खातो, इतकं खातो, बकरी खाते ते खातो, काय अजून गाय खाते ते खातो, हल्ली सगळंच पालापाचोळाच खातो ना, सगळं खातो, तरी आपण असेच असतो, मलूल असतो. आपल्याला उत्साह द्यावा लागतो. मग ह्या सगळ्याचा विचार, या सगळ्याचा अभ्यास आपण ह्या करिअर पार्श्वभूमीवर नक्की करा मंडळी, की समाधान ज्यामध्ये असेल ते करिअर निवडा. इथे आपण ज्यांना बोलवलं आहे, ज्यांच्याकडून आपण ऐकणार आहात, त्यांचंही असंच स्वप्न होतं की असंच काहीतरी भव्य दिव्य करायचं. परंतु महाराज म्हणाले, हसायला येईल मंडळी तुम्हाला सगळ्यांना, की तुला पाट्यावर वाटता येतं का? हे खोबरं घे आणि पाट्यावर वाट. तेव्हा त्यालाही असं वाटलं की माझं स्वप्न काय आहे, माझं स्वप्न काय आहे आणि काय पाट्यावर वाट, हे दुसरं कोणीतरी करायचं, याला मोलानी माणसं ठेवा. महाराज म्हणाले, हे आधी जमलं पाहिजे. मग ते शिकवलं, कारण खोबरं पाट्यावर वाटणं सोपं नाही. घरी जाऊन सगळ्यांनी न लाजता हा प्रयोग करून बघा. खोबरं घ्यायचं, त्याच्यासाठी पाटा लागेल म्हणा. आपल्याला गाडीचे पाटे ढिले झालं तर कळेल, पण आपल्याला पाटा वरवंटा कळणं. आणि जर का तुम्ही लोकांनी जाऊन घरी आजीला वगैरे विचारलं, आजी पाटा, तर आजी औक्षण करेल तुमचं, बाळा तुझी तब्येत बरी येणार आहे, एकदम पाट्यावर आलास. अरे आजीला विचारतही नव्हतास, पण आजीला विचारलं नाही ना, म्हणूनच हे झालं आहे. म्हणजे आपण खूप चुकलो आहोत आणि ह्या चुकीची शिक्षा आपल्याला पुरेपूर होती आहे मंडळी. आता ह्यातनं आपण बाहेर पडायचं आहे. चक्रव्यूह, गर्भात ज्ञान घेतलेले मंडळी, आपल्या प्रमुख प्रतिनिधींनी गर्भात ज्ञान घेतलं आहे. आणि ते ज्ञान जर आजचा तरुण घेईल, आजचा प्रत्येक नागरिक घेईल, तर त्याला कोरोना काय अजून काहीही आलं तरी काही होणार नाही मंडळी. आणि ते ज्ञान संतांकडून घ्या, ते ज्ञान ग्रंथांकडून घ्या. अध्यात्माला असं तसं समजू नका. तुम्ही किती मोठे झालात तरी अध्यात्माशिवाय उभं राहू शकत नाही. या पृथ्वीवरचे वृक्ष, या पृथ्वीवरचे प्राणी, या पृथ्वीवरचे पक्षी, या पृथ्वीवरचं कण न कण अध्यात्माने उभा आहे. म्हणून त्यांचं वर्णन आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. लव्हाळ हे अध्यात्माचं आद्य उदाहरण आहे, की घट्ट धरलेलं आहे त्यांनी अध्यात्माला. म्हणून महापूर जरी आला तरी मर्सिडीज वाहून जातील, पण लव्हाळ नाही वाहून जाणार. कुठल्याही श्रीमंत माणसाकडे तसं बघा की त्याला समाधान आहे का. तसं नका बघू तो कुठल्या गाड्यांमधनं फिरतोय, ते नका बघू, त्याला समाधान आहे का. आत्ता सगळे धुंद आहेत मंडळी, कोणाला काहीच कल्पना नाही आपण काय वागतोय आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि कोणाला ते भोगावे लागणार आहेत. परंतु परिणाम नाहीत असं नाही, परिणाम आहेत. आणि त्या परिणामांची भीती, त्या परिणामांचं ज्ञान, त्या परिणामांची जाणीव ही तुम्हा आम्हाला तरी निदान आता असली पाहिजे, कारण पुढची पिढी गोकुळासारखी भारतामध्ये राहिली पाहिजे. असं करिअर निवडा मंडळी. पैशाकडे नका बघू, समाधानाकडे बघा. समाधानाने जर करिअर निवडलं तर लक्ष्मी पाठीमागे चालत येईल मंडळी, खोटं बिलकुल नाही. हे ऐकून छान वाटलं की ज्ञान आणि अध्यात्म आणि शास्त्र म्हणजे सायन्स ह्याच्यासाठी उत्सुकतेने तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल मला छान वाटतं आहे. प्रथम मी माझे जे सद्गुरू आहेत वीणा भारती महाराज यांना नमस्कार करतो आणि मी माझ्या कार्याला सुरुवात करतो. त्याचसोबत आशिषजींचा पण मी खरंच मनापासून आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे येऊन हे सांगण्याची ही संधी दिली. कारण होतं असं की जसं मैत्री मॅडम आहेत किंवा मी आहे, आम्ही सगळे या तंत्रज्ञानामध्ये किंवा या सगळ्या ऑटोमेशन संशोधनामध्ये पण खूप व्यस्त असतो. पण इथे सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटतं की सगळ्यांपर्यंत हे ज्ञान देता येईल. आता तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे तसं परत थोडक्यात सांगतो. सद्गुरू वीणा भारती महाराज जे आहेत या गजानन महाराजांच्या सेविका आहेत. त्यांनी नाशिक क्षेत्री कपिकुल सिद्धपीठम या मंदिराची स्थापना केलं आहे. कपी हे हनुमंतांचं नाव आहे आणि कुळ म्हणजे हनुमंतांचं कुळ आणि सिद्धपीठम हे मंदिराचं नाव आहे. तसंच
आम्ही कपिकुल मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीची स्थापना केली आहे. त्याचा एक डिरेक्टर मी स्वतः आहे आणि एक डिरेक्टर आपल्या मैत्री मॅडम आहेत, ज्या आत्ता इथे उपस्थित आहेत. आम्ही ऑटोमेशनच्या क्षेत्रामध्ये रोबोटिक्समध्ये काम करतो. जे उदाहरण गुरूंनी सांगितलं मगाशी ते पूर्णतः सत्य होतं. मी ज्यावेळेला गुरूंची माझी भेट झाली तेव्हा अशी इच्छा होती की बाबा मला रोबोटमध्ये जायचं आहे किंवा ऑटोमेशनमध्ये जायचं आहे. पण त्यांनी मला हे सांगितलं की पराग, तू जोपर्यंत आतून उभा राहणार नाहीस तोपर्यंत तुझ्याकडनं कुठलंच बाह्य कार्य होऊ शकत नाही. कारण तुला जर का रोबोट उभा करायचा आहे, तुला जर का रोबोटची लाईन उभी करायची आहे, तर त्याआधी तू आतून उभा पाहिजेस. तू जर का आतूनच खचलेला असशील तर तू दुसऱ्याला काय उभं करशील. हे त्यांनी अगदी बेसिकपासून आम्हाला सांगायला सुरुवात केली की रोबोट म्हटलं की आपल्याला असं वाटतं की एक मानवासारखा दिसणाराच एक काहीतरी मशीन असेल की ज्याला हातपाय आहेत आणि तो हलतो आणि त्याला आपण रोबोट म्हणतो. एवढं आपल्याला नक्की माहिती आहे की रोबोट म्हणजे आपोआप हलतो, त्याला कळतं, बरोबर. परंतु माणसासारखा दुसरा माणूस बनवणं ही रोबोटिक्समधली शेवटची पायरी आहे. त्याला ह्युमनॉइड रोबोट असं म्हणतात, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला सांगू तर खूप कमी यश आलेलं आहे ते बनवण्यासाठी. कारण आपण जर का आपली म्हणजे ईश्वराने बघितलं आपल्याला कसं बनवलं आहे तर ते खूप ग्रेट लेवलला आहे. आत्ता आपण ज्या रोबोट्सविषयी बोलणार आहे बेसिकली हे रोबोटिक आर्म्स आहेत की जे इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. तुम्ही असं पकडा एक हात कंप्लीट, पण हा हर टाईपचं कार्य करू शकतो. वेल्डिंग, पेंटिंग, मटेरियल हँडलिंग, मॅन्युफॅक्चरिंग. आत्ता आपल्या जेवढ्या ऑटोमोबाईल्स आहेत, जेवढ्या कार्स आहेत, हे सगळे रोबोट्स मॅन्युफॅक्चर करतात. ही जी स्पॉट वेल्डिंगची गन आहे ती एका गनचं वजन 180 किलो आहे. आता 180 किलोची गन घेऊन ती हाताळून ती ॲक्च्युली ऑपरेट करणं हे माणसाला शक्य नाही आहे. तुम्ही जर का बघितलं तर त्याला जर का सांगितलं 24 तास हे कर तर कुठलाच माणूस करू शकत नाही. नंबर 1. नंबर 2, वेल्डिंगमधनं जे फ्युम्स बाहेर येतात ते जर का इन्हेल केले तर ते कार्सिनोजेनिक आहेत, त्यांनी कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी रोबोट्सची अत्यंत गरज आहे. आता जे मी सांगितलं इंडिकाचा प्लांट आहे तिथे फक्त 5 जर्मन लोक आहेत, कारण ते जर्मनीतनं झालेलं आहे. 5 जर्मन लोक फक्त तिथे मध्ये एका AC केबिनमध्ये बसलेले असतात आणि 300 रोबोट्स आहेत. ते दिवसाला 300 कार बनवतात. म्हणजे तुम्ही विचार करा त्याचा व्हॉल्यूम किती आहे. आता सगळ्यात मेन क्वेश्चन हा आहे की रोबोटिक्सची आपल्याला गरज कसं आहे किंवा करिअर म्हणून तुम्ही कसं घेऊ शकता. रोबोट म्हणजे काय की थोडक्यात एक लोखंडी एक पीस आहे, एक मशीन आहे, पण त्याला प्रोग्रॅमिंग करावं लागतं, त्याला अंडरस्टँडिंग करावं लागतं. आपल्याला VWच्या फॅक्टरीत जाऊन जर का म्हणलं आपण की ठीक आहे आम्ही तुमचं प्रोग्रॅमिंग करून देतो, तर ते म्हणतील तुमचं सर्टिफिकेशन काय आहे, तुम्हाला रोबोट येतो का, तुम्ही हाताळलाय का. कारण या इक्विपमेंटची कॉस्ट इज व्हेरी हाय. एका रोबोटची किंमत 1 करोड रुपयाच्या आसपास असते. सो इट इज व्हेरी म्हणजे कॉस्टली अफेअर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण जितकं जास्तीत जास्त ह्याचं शिक्षण घेऊ तेवढं आपल्याला जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण एक लक्षात घ्या, आपण बघतो बघा दर 6 महिन्यांनी कारमध्ये थोडेसे चेंजेस होतात. त्याचं बंपर चेंज होतं, त्याचं बॉनेट चेंज होतं, त्याचे कारचे विंडोज चेंज होतात. आता हे जे चेंज होतात ह्याचा अर्थ काय की रोबोट तेच आहेत. आता 1700 रोबोट्स आहेत, त्या 1700 रोबोट्सना सांगायचं की थोडा बदल कर, पण त्याला सांगायचं म्हणजे काय मराठीत तर नाही सांगू शकत, त्याला जाऊन प्रोग्राम करायला लागेल. तो प्रोग्राम करायचा तर त्यासाठी तेवढे एक्सपर्टीज पाहिजे. त्यामुळे ह्याच्यासाठी फॉरेनहून माणूस आणावा लागतो, त्याचं एअरफेअर द्यायला लागतं, त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये उतरवावं लागतं, जायची याची कारची सोय करायला लागते. तर त्यांनी बोलवलं तर तो माणूस फक्त आज 12 तास आला, उद्या 12 तास आला, 24 तास त्यांनी काम केलं. जर्मनीतनं आला, प्लेन फेअर दिलं, ताजमध्ये त्याची उतरण्याची सोय केली आणि 12 24 तास गुणिले 10,000 रुपये, 2,40,000 रुपये विदिन 2 days तो घेऊन गेला नाशिकमधनं. हा पैसा बाहेर चालला आहे, आउट ऑफ कंट्री चालला आहे. त्याच्यापेक्षा चला आपल्याला कोणी 10,000 रुपये पर आवर जरी नाही दिलं, पर डे जरी दिलं, तरी आत्ताच्या ठिकाणी आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही खूप मोठी अमाऊंट आहे की ज्याचा आपल्या लोकांना उपयोग होणार आहे. बरं, ऑपॉर्च्युनिटी म्हणलात तर ऑलरेडी रोबोट्स आलेले आहेत ना, असं नाही की हे सगळं येणार आहे, ऑलरेडी ते आहेत. तुम्ही चाकणमध्ये चला, मी तुम्हाला दाखवतो. रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि रेल्वे सिग्नलिंग या 3 मेजर आहेत ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो. रोबोटिक्समध्ये मी तुम्हाला प्रोजेक्ट्स दाखवतो काय काय आहे. ऑटोमेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं एखादं मशीन असेल, एखादी प्लांट असेल, एखादी प्रोसेस असेल, त्याचं आम्ही ऑटोमेशन देतो. आणि रेल्वेजमध्ये आम्ही सिग्नलिंगचं काम करतो. ते पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला नक्की आवडेल की या सगळ्या वर्टिकल्समध्ये आत्ता ज्या आपल्याशी बोलत होत्या थोड्या वेळापूर्वी सद्गुरू वीणा भारती महाराज, ह्यांचा सपोर्ट आम्हाला ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात आहे. आणि हा जो सपोर्ट आहे हा फक्त त्या आसनावर बसल्यात आणि आम्हाला आशीर्वादाचा हात दिला असा नाही आहे, तर जसा अर्जुनांना मिळाला श्रीकृष्णांचा ऑन साईट सपोर्ट सतत,
प्रत्येक क्षणाला रथावरती श्रीकृष्ण होते आणि ते प्रत्येक क्षणी सांगत होते, हे बघ तिकडनं तो बाण आहे, तू हे अस्त्र घे, तिकडनं ते होतंय, तू हे कर. सारखं जी करेक्टिव्ह ॲक्शन होती त्याच्यावरती, ते जे कॉस्मिक किंवा डिवाईन आपण म्हणूया सपोर्ट होता, म्हणून पांडव युद्ध जिंकू शकले, नाहीतर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तर तो डिवाईन सपोर्ट, ते ईश्वरीय मार्गदर्शनाचा अनुभव आम्ही आत्ता या युगात घेतो आहे. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आत्ता जसं गुरूंनी सांगितलं, त्यांचं सांगणं अतिशय योग्य आहे की आपण फक्त बाहेर परदेशातल्या फक्त आपण त्या शान शौकीला भुलतो खरं सांगू तर, परंतु जी आत्मिक तयारी आहे ती आपली नाही आहे. हे 3 मेन झाले. त्यानंतर आम्ही सोलर एनर्जीमध्ये काम करतो. आम्ही स्वतः सोलर लाईट्स, सोलर सिस्टम डेव्हलप केलेले आहेत आणि त्या पण आम्ही इन्स्टॉल करून देतो. त्याच्यानंतर डिझाईन सिम्युलेशन हा पण एक खूप महत्त्वाचा विषय आहे की समजा आता अख्खी प्रोसेस आहे, उद्या VWला लाईन टाकायची आहे, उद्या ती व्यक्ती जर का 2000 crores इन्व्हेस्ट करते आहे, तर ते काय असं नाही की ते नुसते आले आणि त्यांनी 2000 कोटी आपल्याला दिले आणि तुम्ही पाहिजे ते करा. त्यांना सायकल टाईमसह अख्खी लाईन आधी 3 डायमेन्शनमध्ये सिम्युलेट करून दाखवावी लागते. त्याच्यामध्ये सायकल टाईम पार्ट प्रूव्हिंग असतं की हे असं होईल, इतका स्क्रू आहे, इतक्या मिलीमीटरचा असेल. हे सगळं डिझाईन सिम्युलेशनच्या अंडर येतं आणि हे सगळं काम मिळण्याच्या आधी करावं लागतं. अगेन ह्याच्यासाठी मॅनपॉवर पाहिजे. त्यामुळे हे जर का नॉलेज आपल्याकडे असेल तर येस, असे जर का इंजिनियर्स तयार असतील तर अशा लोकांना खूप सारी अपॉर्च्युनिटी आहे. ती अपॉर्च्युनिटी आपण सुद्धा देऊ शकतो, फक्त त्या लेवलचं ट्रेनिंग झालेले लोक पाहिजेत. कारण की जेव्हा मी VWचं नाव घेतो तेव्हा ते हे सगळं बघतात की त्या लेवलचं सर्टिफिकेशन आहे का. आणि आताच एक रिसेंट मी तुम्हाला नंतर सांगेन, तर आता अशा टाईपचं ट्रेनिंग देण्याचा आणि सर्टिफिकेट देण्याचा अधिकार जर्मनीतलीच एक कंपनी आहे कुका रोबोटिक्स, त्यांनी कपिकुलला दिलेला आहे. आपण त्यांचे इंडियातले ही पण गुरुकृपा आहे, परंतु कुका रोबोटिक्स म्हणून एक खूप मोठी कंपनी आहे रोबोट्सची. आणि ही जी कंपनी आहे ऑसबर्गमध्ये हेडक्वार्टर्स आहे त्या कंपनीचे. या कंपनीचे आपण कपिकुल मेकॅट्रॉनिक्स हे ऑथराइज्ड ऑफिशियल सिस्टम पार्टनर आहोत. आपल्या पण वेबसाईटवरती त्याचा प्रेझेन्स आहे आणि मी तुम्हाला कुकाच्या वेबसाईटवरती पण आपलं नाव दाखवतो. दॅट इज ऑल्सो अ मेन थिंग. आणि त्यांनी आपल्याला ते अधिकार दिलेत. तुम्ही जर का अशा टाईपच्या मुलांना ट्रेनिंग दिलं तर आम्ही म्हणजे तुम्ही त्यांना जॉईंट ते सर्टिफिकेट देऊ शकता आणि त्या सर्टिफिकेटवरती अशा मुलांना जॉब मिळू शकतो किंवा त्यांना रोबोटिक्समध्ये म्हणजे मग ते VWमध्ये जाऊन काम करू शकतात. त्या लेवलचं आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. ठीक आहे. असं तुम्ही बघताय, एका बाजूला मी आहे, मैत्री मॅडम आहेत, मध्ये सद्गुरू आहेत आणि राईट साईडचा जर का तुम्ही फोटो बघितलात तर थोडासा कट झाला आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक रोबोटचा कंट्रोलर दिसेल आणि राईट साईडला थोडासा रोबोट पण तुम्हाला दिसेल. तर ॲक्च्युली असं होतं की नाशिकमध्ये आत्ता आम्ही मोठं रोबोटिक सिस्टमचं इन्स्टॉलेशन केलं. त्याचे जे मालक आहेत त्यांची अशी इच्छा होती की गुरूंच्या हस्ते त्या रोबोटचं पूजन व्हावं, म्हणून हा रोबोट आम्ही खास जर्मनीतनं आपल्या नाशिकच्या मंदिरामध्ये शिफ्ट केला. तर मंदिरामध्ये शिफ्ट केला, गुरूंनी त्याचं पूजन केलं. तेव्हा गुरूंनी त्यांना असं विचारलं की तुम्ही आज महाराजांच्या इथे रोबोट आणला आहे, तुम्ही अत्यंत म्हणजे असं सुचणं किंवा असं होणं पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर हा रोबोट लावल्यापासून ते दिवसाला 3 प्लॅटफॉर्म बनवायला लागले. सो ती प्रॉडक्टिव्हिटी डायरेक्ट 300%नी वाढली. त्यामुळे त्यांचं जे महिन्याचं काम होतं ते 10 दिवसातच करतात आणि आता ते नवीन जॉब घेतात. आणि जेव्हा कधी आता मी जातो त्या कंपनीमध्ये 1 मिनटं पण त्यांचा रोबोट थांबलेला नाही आहे. ते म्हणले खरंच गुरूंचा आशीर्वाद आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आणि खूप स्मूथ ऑपरेशन होतात. जे पहिलं तुम्ही बघताय दॅट इज रोबोटिक स्कल्प्टरिंग सिस्टम. तर आम्ही भारतातली सगळ्यात मोठी मूर्ती घडवणारा रोबोट हा कमिशन केलेला आहे. हा नाशिकमध्ये आहे आणि ह्याच्यावरती 6.5 टन्सचा जॉब तुम्ही ठेवू शकता आणि तो अख्खा रोबोट मशिनिंग करतो आणि तयार होतो. जस्ट तुम्ही त्याचं ±0.04 mm, ठीक आहे, ±0.04 mmच्या ॲक्युरसीने रोबोट काम करतो. त्याच्या हातात जे स्पिंडल टूल तुम्हाला दिसतंय त्याचं वजन 200 kg आहे. 200 किलोचं लोड घेऊन तो रोबोट 3 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी मूव्ह होऊ शकतो, फास्टेस्ट स्पीड. 3 मीटर पर सेकंड इज व्हेरी हाय. 1 मीटर म्हणजे 3 फूट, 3 मीटर म्हणजे 9 फूट. 9 फूट प्रति सेकंदाच्या स्पीडनी तो 200 किलोचं लोड घेऊन मूव्ह करतो. एवढा तो ॲक्युरेट आहे. अगेन हा कुकाचाच रोबोट आहे, कुका कंपनीचाच आहे. आणि हा जो आम्ही प्रोजेक्ट कमिशन केला इट इज इंडियाज बिगेस्ट, की ज्यावेळेला इथे मूर्ती आपण इथे बनवणार आहोत नाशिकमध्ये आणि ती वाराणसीला स्थापन होणार आहे. त्याला अजून एक वर्ष आहे. पण जर काही सिस्टम कोणाला बघायची असेल तर ही नाशिकमध्ये आहे. मी तुम्हाला नक्की इन्व्हाइट करेन की तुम्ही येऊन ही सिस्टम बघू शकता. ठीक आहे. लोकांना आणि इतर लोकांना पण ह्याचं आश्चर्य वाटतं की मंदिरात राहून तुम्ही हे कसं काय करता. तर आम्हाला लोकांना हेच सांगायचं की टेक्नॉलॉजी म्हणजे गुरूंनी खूप सुंदर एक उत्तर दिलं की त्या म्हणल्या की एखादा जर का गणिताचा प्रोफेसर आहे
तर त्याला काही क्लासरूम पाहिजे असं काही नाही ना. तो नदीकाठी पण गणितं सॉल्व करू शकला पाहिजे. जर का त्याला क्लासरूम लागत असेल तर याचा अर्थ त्याचं ज्ञान हे क्लासरूमवर अवलंबून आहे, म्हणजे ते पूर्ण ज्ञान नाही. आणि जर का त्याच्याकडे संपूर्ण ज्ञान आहे तर तो कुठेही शिकवू शकला पाहिजे. असं गुरूंनी खूप छान त्याचं उत्तर दिलं. त्याला ही जी वाराणसीला जी मूर्ती होणार आहे ती 110 फुटाची होणार आहे. दॅट इज ऑल्सो व्हेरी बिग थिंग. 110 फीटची मूर्ती तिथे इनॉग्रेट होणार आहे. हे तुम्हाला दाखवण्याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की आपण जर का हे अशा प्रकारचं ज्ञान आत्मसात केलं तरच आपण पुढे जाऊ शकू. कारण की फॉरेनच्या लोकांकडे एकच गोष्ट अशी आहे की ती तुम्ही जर का बघितलं की व्हॉल्युमेट्रिक. आता समजा आपण एक्सपोर्ट काय करतो, आपली इकॉनॉमी उद्या आपल्याला सुधारायची आहे, तर काय केलं पाहिजे, तर आपण जे बनवतो ते कोणीतरी विकत घेतलं पाहिजे, तरच आपली इकॉनॉमी सुधारेल, डॉलर्समध्ये पैसे आत येतील. आता तुम्ही असं विचार करा, आपण जर का एक अख्खं जहाज भरून उद्या धान्य एक्सपोर्ट केलं तर त्याच्यातनं येणारा जो पैसा आहे, ठीक आहे, आपण असं पकडूया की समजा आपल्याकडे एक उदाहरण घेऊया आपण, समजा $1,00,000 आले एक अख्खं जहाज भरून दिले तर हे $1,00,000 आले आणि जेव्हा अमेरिकेतनं फक्त एवढी छोटीशी या एका फरशीच्या तुकड्या एवढं मशीन येतं ना, तेव्हा तेवढाच $1,00,000 ते चार्ज करतात. त्यामुळे तेवढाच इंडियन रुपी बाहेर जातो. म्हणजे आपल्याला $1,00,000 आणण्यासाठी अख्खं जहाज भरून काम करायला लागतं, तेव्हा $1,00,000 आत येतात. आणि जेव्हा त्यांच्याकडनं आपण छोटंसं एवढंसं मशीन घेतलं तर इट इज गोईंग आउट. त्यामुळे ह्याच्याने आपली इकॉनॉमी बिल्ड नाही होऊ शकत. इकॉनॉमी तेव्हाच बिल्ड होईल जेव्हा आपण इंडियात तयार करू या सगळ्या गोष्टी, आणि देन इट विल बी अ रिव्हर्स. म्हणजे मग तेव्हा $1 इक्वल टू ₹1 तेव्हा होईल जेव्हा US आपल्याकडनं रोबोट्स घेईल. नाहीतर तो डिफरन्स तुम्ही असा विचार करा, जर का आता युरो इज ₹85 फॉर, म्हणजे €1 इज ₹85. म्हणजे याचा अर्थ तिथला माणूस आपल्या 85 टाइम्स कमवतोय. तो तेवढाच दिवस आहेत, त्याला पण तेवढाच टाईम आहे, आपल्याला पण तेवढाच टाईम आहे. पण तो 10 ते 5 मध्ये काम करून समजा त्याला €1,000 मिळाले एका दिवसाचे, तर इट इज इक्विव्हलंट टू 85 टाइम्स, म्हणजे ₹85,000 तो एका दिवसात कमवतोय 10 ते 6 मध्ये. आणि आपण एका दिवसात ₹1,000 पण नाही कमवू शकत की आपण ₹1,000च कमवतोय. सो त्यामुळे हा गॅप कधी कमी होईल तर जेव्हा आपलं ज्ञानाकडे कल जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजी पाहिजे तरच हे होईल. जसं जपानने पण केलं. तुम्ही बघा, जपान वर्ल्ड वॉर II नंतर संपून गेला होता. काय होतं, 2 मेजर बॉम्ब्स पडलेले होते, नागासाकी आणि हिरोशिमावरती. पण त्याच्यानंतर त्यांनी जी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट केली त्यामुळे तुम्ही आज बघा जपानची इकॉनॉमी खूप सुधारली आहे. त्यांच्याकडे सगळं आहे, कारण तुम्ही यू जस्ट नेम द थिंग आणि दे हॅव इट. सो ती टेक्नॉलॉजिकल ग्रोथ होती. जसं मी सांगितलं, हे एक आता रिसेंटली आम्ही खूप मोठी लाईन कमिशन केली. गुरूंच्याच कृपा आशीर्वादामुळे आम्हाला ती मिळाली. गुरूंची कृपा याच्यासाठी पाहिजे की VW सारख्या कंपनीला क्वालिफाय होणं इज नॉट दॅट इझी. फोक्सवॅगन स्कोडाचं आत्ता इंडियामध्ये जे चाकणमध्ये जे प्लांट आहे तिथे आत्ता आम्ही अख्खी एक रोबोटिक स्पॉट वेल्डिंग लाईन दिली कार मॅन्युफॅक्चरिंगची, ठीक आहे. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ती सक्सेसफुली कमिशन केली. ही जी लाईन आहे ही 3,77,000 पार्ट्स बनवते एका वर्षामध्ये. 3,77,000 पार्ट्स इन 1 इयर ऑफ द कार. त्यामुळे तेवढ्या कार थोडक्यात पर इयर प्रोडक्शनचं त्याचा हे आहे, रेट आहे. आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्टीकडे माझ्या लक्ष द्या, जे मी तुम्हाला सांगणार आहे. लाईन आम्ही बनवली, हे ठीक आहे. रोबोट्स कुकाचे आहेत, ठीक आहे. आणि असं झालं की आमच्या टीमने हे सिम्युलेशन केलं होतं आणि रात्री मी आपल्याच कपिकुल सिद्धपीठामध्ये बसलो होतो. मी फक्त रिव्ह्यू करत होतो, सगळं नीट व्यवस्थित केलं आहे ना लोकांनी. तेव्हा रात्री 11:30 वाजता गुरु माझ्या तिथे आल्या. तेव्हा मी त्यांना आनंदाने सांगितलं की बघा आपल्या टीमने असं असं केलं. अजून ते प्रोजेक्ट व्हायचं होतं, स्टील इट वॉज इन आम्ही फक्त सिम्युलेशनमध्ये होतो. तेव्हा मी गुरूंना फक्त हा फोटो असा दाखवला. बेसिकली हा व्हिडिओ होता पण याच लेवलने दाखवला की कसं काम करेल. गुरूंनी साधारण एवढ्याच अंतरावरनं मला बघून सांगितलं की पराग बाकी सगळं ठीक आहे, पण त्या रोबोटच्या हातातली जी गन आहे त्याचा जो बेस आहे तो थोडा वीक वाटतो आहे, असं यांनी सांगितलं, ठीक आहे, विथ दिस डिस्टन्स. आता असं गुरूंनी सांगितलं म्हटल्यावर मी लगेच आमच्या टीमला सांगितलं वी हॅव टू चेक, कारण आमच्या गुरूंनी सांगितलं. इतक्या स्पष्ट मी लोकांना सांगतो, त्यांनाही सांगितलं. त्यांनी पण त्यांच्या इंजिनियर्सना बोललं, कारण त्यांनाही माहिती आहे की त्यांना गुरूंचा परिचय आहे, ते मला ओळखतात, त्यांना माहिती आहे की वेन आय एम म्हणजे गुरूंनी सांगितलं नक्की असेल. त्यांनी चेक केलं आणि टू युअर सरप्राईज खरंच तसं निघालं त्याचे. आता इथे मला हे आश्चर्य हे वाटतं की आम्ही नाशिकमध्ये कपिकुल सिद्धपीठामध्ये आहोत, रात्रीचे 11:30 वाजलेत. मी गुरूंना फक्त हा फोटो दाखवतो आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे, आणि त्यात त्या म्हणतात की ती गन वीक आहे आणि ती चेंज करायला लागते. जी लोक त्याची 25 लाख किंमत घेत आहेत, वास्तविक मला असं म्हणणं 25 लाख घ्यायला मिळाले पाहिजे. ₹1 पण नाही त्यांनी घेतला, म्हणजे जस्ट सांगितलं आणि ते 25 लाखाला आपल्याला विकतायत, म्हणजे भारत देशाला विकतायत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना अतिशय वाईट वाटतं.
एक पण कंपनी इंडियामध्ये अशी नाही की जी रोबोट मॅन्युफॅक्चर करते, नॉट इवन वन कंपनी. एक पण कंपनी अशी नाही की जी वेल्डिंग पॉवर सोर्स मॅन्युफॅक्चर करते, नॉट इवन अ सिंगल कंपनी. सगळं इम्पोर्ट करायला लागतं. सो तुम्ही यू जस्ट थिंक ऑफ द अमाऊंट दॅट इज गोईंग आउट, इट इज व्हेरी ह्यूज. तुम्हाला मी दिसेन आणि आमचे मेकॅनिकल हेड पण आहेत सौमित्र, ते आत्ता आले नाही आहेत इथे, कारण ते आत्ता नाशिकमध्ये आहेत, आपल्या मंदिराचं तिकडचं कार्य बघता आहेत. साधारणपणे जर आपल्याला हे ट्रेनिंग द्यायचं झालं तर बेसिक क्वालिफिकेशन काय आहे, किती वेळ लागतो, आणि असं कुठल्या कंपनीजमध्ये आता जे तुम्ही सांगितलं तिथे तसे हायर करू शकतात का? खरं सांगू तर मी असं म्हणेन, याला क्वालिफिकेशन हेच आहे की शिकण्याची इच्छा. ही सगळ्यात पहिलं मी क्वालिफिकेशन म्हणेन, की तुम्हाला सगळ्यात पहिले आवड पाहिजे. असं नाही की तुम्ही कोणीतरी म्हणतं म्हणून करा, ठीक आहे, फर्स्ट थिंग. सेकंडली, जसं तुम्ही माझं एक्झाम्पल घेतलं आहे, मी स्वतःच एक्झाम्पल आहे. माझं शिक्षण तुम्ही म्हटलात तर ते कम्प्युटर्समधलं आहे, ठीक आहे. आय डन माय MS इन कम्प्युटर्स, पण त्याचं रोबॉटिक्सशी काही डायरेक्टली इंट्रॅक्शन नाही आहे. परंतु गुरुसेवा करून जे ज्ञान प्राप्त झालं त्याच्यावरती आज मी VWचं प्रोजेक्ट सक्सेसफुली कमिशन केलं, आणि जिथे आपण कुकाचे पार्टनर्स आहोत, ही पण एक बिग थिंग आहे. एक मिनटं जस्ट kuka.com जाशील का? ते पण जस्ट तुम्ही बघा, यू कॅन जस्ट गो टू गुगल, आणि तुम्ही kuka.com जर का गेलात तर तुम्हाला ही जर्मन कंपनी आहे, त्याचा तुम्हाला प्रेझेन्स दाखवतो. आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन खरं सांगू तर कुठल्याही टाईपचं थोडंफार टेक्निकल नॉलेज तरी गरजेचं आहे. रोबॉटिक्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ 4 टाईप्स ऑफ इंजिनिअरिंग. रोबॉटिक्स हे बेसिकली 4 इंजिनिअरिंगचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कम्प्युटर आणि नेटवर्किंग. अशा सगळं इंजिनिअरिंग ॲट ए टाईम ज्या माणसाला येतात तो रोबोटिक्स इंजिनियर खरं आहे, ठीक आहे, टेक्निकली स्पीकिंग. असा कोर्स कुठल्याच इंडियामध्ये नाही आहे, आणि फॉरेनला जो कोर्स आहे दॅट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आपण, मला असं वाटतं, इंडियामध्ये बऱ्याच लो कॉस्टमध्ये हे करू शकू, हे ज्ञान देऊ शकू. जर का आपण सगळ्यांनी टुगेदर आलो तर नक्की देऊ. असा कुठलाही टेक्निकल माणूस, आयदर जो 12th सायन्स ज्याचं होतं, किंवा जो डिप्लोमा होल्डर आहे, किंवा जो इंजिनिअरिंग ज्याने कुठल्याही फील्डमधलं केले, असं जर का माणूस आपल्याला अप्रोच झाला तर आपण त्याला काही बेसिक ट्रेनिंग देऊन एवढ्या योग्य त्याला नक्की आणू शकू की त्याला ॲटलिस्ट आपण इंटर्नशिप देऊन ही कॅन प्रूव्ह हिमसेल्फ, आणि त्याच्यानंतर त्याला मध्ये ॲज अ रोबोटिक प्रोग्रामर जॉब मिळू शकतो. नक्कीच. मला वाटतं बदलापूरमध्ये सुद्धा आपण इथूनच श्री गणेश करायला हरकत नाही, आणि तिथल्या ट्रेनिंग जर मिळालं तर चांगल्या कंपनीजमध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळू शकेल, कारण की बरेच हार्डवर्किंग आणि डिझर्विंग यूथ हे आपल्या इथे आहे. जर तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने गाईड केलं तर आपलीच मुलं ही त्या ठिकाणी लागतील, आणि तुम्ही ज्या राज्यातल्या आणि देशातल्या मुलांना नक्कीच चांगली संधी याच्यात मिळेल. हे खरं तर असं क्षेत्र आहे जे अनएक्सप्लोर्ड होतं, म्हणजे ह्याच्याबद्दल जास्त माहीतच नाही. किंबहुना जर ह्याच्यात जर आपण चांगलं करू शकलो तर बऱ्याच तरुणांना त्याची मदत होईल. थ्रू एव्हरी प्लेस वेअर देर इज अ रोबोट, इंजिनियर लागणारच, कारण त्याला प्रोग्रामिंग कोण करेल हा क्वेश्चन आहे. आणि एवढा जर का करोड रुपयाची इक्विपमेंट आहे तर ती नुसती हाताळायला कोण देईल? त्याला जोपर्यंत सर्टिफिकेशन नाही तोपर्यंत कोणी ॲक्सेस करणार नाही. त्यामुळे नक्की मला असं वाटतं की हा जो उपक्रम आहे याला गुरूंचा आशीर्वाद आहे, आणि नक्कीच ते साध्य होईल याची मला खात्री आहे. आणि आशिषजींनी पण खूप चांगलं सुचवलं आहे. आपण नक्की बघूया, व्हॉट एव्हर बेस्ट वी कॅन डू. तुम्ही पण सगळे कायम म्हणजे कनेक्टेड राहा. या वेबसाईटच्या माध्यमातून आमचं इथे कॉन्टॅक्ट पेज पण आहे. तुम्हाला कधी काही क्वेरी असेल, काही विचारायचं असेल, काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आज मी मैत्रिणींचं पण आभार मानेन की त्यांनी पण या शोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा विषय पोचवला. जसं मी सांगितलं, मैत्री मॅडम स्वतः पण या कंपनीच्या सेकंड डिरेक्टर आहेत, आणि हे सगळं करत असताना या सगळ्याचा उद्देश हा तुम्ही लक्षात घ्या. आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की आज आम्हाला गुरूंनी जवळ केलं आहे. आज त्यांच्या मंदिरात त्यांनी आम्हाला आणि त्यांच्या हृदयात जागा दिली आहे. इट इज अ व्हेरी बिग थिंग. आणि मी असं म्हणेन की ह्या सगळ्याचा उद्देश हा आहे, इवन गुरूंची पण तळमळ ही आहे की आपल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे. आपले म्हणजे कोण, तर आपण सगळे, म्हणजे भारतीय लोकांचा फायदा झाला पाहिजे, याच्यासाठीच आम्ही हे सगळं करतो आहे. जय गजानन. थँक्यू.